निर्माण केलं. कारण त्याचं मुख्य कारण जे होतं, डाव्या चळवळीतलं त्यांना समाजवादी वास्तववाद समजला आणि तो उतरवताना तो वास्तववाद भारतात वर्ग नसल्यामुळे, त्यांना जातीत दिसत असल्यामुळे त्यांनी तो जातीच्या परिभाषेमध्ये रूपांतरित केला. हे देखील महत्वाचं. परंतु इथं सर्वात मोठं पेचाचं आणि अडचणीचं कारण आहे, ज्या आंबेडकरी चळवळीतल्या मोरक्यांनी आणि चळवळ चालवणाऱ्यांनी मार्क्सला विरोधी मानलं, डाव्या चळवळीला विरोधी मानलं, त्यांनी अण्णाभाऊ स्वीकारताना तो लोकशाहीर नाही स्वीकारला, कॉम्रेड नाही स्वीकारला. त्यांनी दलित साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ स्वीकारला, कॉम्रेड काढून टाकला. म्हणजे त्यांनी आपल्या सोयीचा अण्णाभाऊ स्वीकारला. एकाच माणसामध्ये हे सगळे गुण होते. मी मुद्दाम पुन्हा नाना पाटलांकडे येईल. नाना पाटलांच्या बद्दल म्हणायचं झालं तर नाना पाटलांमध्ये त्यांच्या